नमस्कार, मी गौरी मोरे. उद्यमी सन्मान ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत करते. मंडळी, भारताला कृषी संपत्तीचा मोठा वारसा लाभला आहे. देशातील जवळजवळ 70% लोक शेती करतात. या क्षेत्राचा देशाच्या विकासातही मोलाचा हातभार लागतो. आधुनिकतेसोबतच शेती पद्धतीत झालेल्या बदलामुळे ह्या क्षेत्रात रोजगाराच्या तसेच करिअरच्या विविध संधी देखील उपलब्ध आहेत. परंतु निसर्गाचा बिघडलेला समतोल आणि चांगल्या प्रकारची बियाणे नसल्यामुळे उत्पादनात घट दिसून येत होती. शेती क्षेत्रावर आलेलं हे संकट लक्षात घेऊन चांगल्या पद्धतीचे बियाणे उत्पादित करून उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी गेली 20 वर्ष एक कंपनी प्रयत्नशील आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय तसेच कौतुकास्पद काम करत आलेल्या समूहांना TV9 मराठी नेहमीच सन्मानित करत आली आहे आणि म्हणूनच शेती क्षेत्रासाठी वरदान ठरलेल्या पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सन्मानित करण्यासाठी आज आम्ही आलोय छत्रपती संभाजी नगरमध्ये. भारत हा कृषीप्रधान देश असून देशात जवळजवळ 70% लोक शेती करतात. म्हणूनच उत्तम दर्जाचं बियाणं उत्पादित करून पिकांचा दर्जा वाढवून शेती व्यवसाय आणखीनच वृद्धिंगत करणं या हेतूने 25 वर्षांपूर्वी पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना झाली. केवळ दर्जेदार बियाणं उत्पादित करणं नव्हे तर बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या पिकांवर म्हणजेच तूर, कांदा, कापूस, सोयाबीन या पिकांवर संशोधन करून चांगल्या प्रतीचं बियाणं उत्पादित करून पिकांचा दर्जा वाढवण्यासाठी पंचगंगा सीड्स ही कंपनी गेले 25 वर्ष प्रयत्नशील आहे. तूर आणि कांदा या पिकांवर विशेष संशोधन करून उत्पन्नाचा दर्जा वाढवण्यात ही कंपनी यशस्वी देखील झाली आहे. जगाचा पोशिंदा असणाऱ्या बळीराजाला पीक घेत असताना समोर येत असणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्याला योग्य ते मार्गदर्शन करून शेती व्यवसायाकडे पुन्हा आणण्यात पंचगंगा सीड्सचा मोलाचा हातभार आहे. देशातील प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं योग्य ते फळ मिळावं, पेरलेल्या बियाणातून उत्तम आणि दर्जेदार पीक यावं आणि आपला प्रत्येक शेतकरी बांधव हा स्वयंपूर्ण व्हावा हा एकमेव ध्यास घेऊन आजपर्यंत गेली 25 वर्ष शेती व्यवसायातील शेतकऱ्यांच्या अविरत सेवेत असणाऱ्या पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आजपर्यंतच्या कार्याला TV9 मराठीचा सलाम. कृषी क्षेत्रातील त्यांच्या या कौतुकास्पद आणि उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना TV9 मराठी उद्यमी सन्मान या पुरस्काराने सन्मानित करत आहे. तर आता आपल्या सोबत आहेत पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकर शिंदे सर. सर, सुरुवात करण्याआधी TV9 मराठीकडून तुम्हाला जो पुरस्कार मिळालाय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. सुरुवातीलाच जाणून घ्यायला आवडेल की आपल्या कंपनीची स्थापना नेमकी कधी झाली आणि कंपनीची विविध कार्यक्षेत्रे आणि विभाग याबद्दल काय सांगाल? मी प्रभाकर शिंदे. मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचा कृषी पदवीधर आहे. 2003 पासून मी माझ्या पंचगंगा उद्योग समूहाची स्थापना केलेली आहे. त्याच्यामधनं विविध भाजीपाला पिकावर संशोधन करून त्याचं उत्पादन घेऊन विक्री करण्याचं काम आम्ही करत आहोत. सर, पंचगंगा सीड्सच्या स्थापनेमागचा उद्देश आपण सांगितलात, पण त्यासोबतच आपल्याकडे नेमकी कोणकोणती बियाणे आहेत आणि कोणत्या बियाण्यांवर आपण संशोधन करत आहात, काय सांगाल? आम्ही भारतामध्ये जेवढी कांदा बियाण्याची गरज आहे त्याच्यापैकी जवळजवळ 30 ते 35% बियाण्याचा पुरवठा करतो. इतर पिकामध्ये मका असेल, बाजरी असेल, कांदा असेल, कापूस असेल आणि सोयाबीन असेल ह्या पिकावर काम करतोय. त्याच्या विविध जाती आम्ही बाजारामध्ये दिलेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी वापरलेल्या आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन मिळत आहे. सर, आता आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड झालेली दिसते. ह्या पिकाबद्दल विशेष काय माहिती सांगाल? तूर या पिकावर गेले 15 वर्षापासून आम्ही संशोधन करत आहोत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राजाराम देशमुख सर हे कडधान्य ह्या पिकामध्ये संशोधन करत होते. विद्यापीठामध्ये असताना त्यांच्या कडधान्य पिकाच्या हरभरा असेल किंवा तूर असेल विविध जाती प्रसारित झालेल्या आहेत आणि सरांकडनं खूप वेळा ह्या तूर पिकाबद्दल मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि एक
जिराईत असेल किंवा जो पावसाच्या पाण्यावर अवलंबून शेतकरी आहे, पर्टिक्युलरली आमचा विदर्भातील शेतकरी असेल, मराठवाड्यातील असेल, उत्तर कर्नाटकातील असेल, त्या शेतकऱ्यांसाठी म्हणून एक हमखास उत्पन्न देणारी चांगली जात त्यांना देण्याच्या उद्देशाने आम्ही या पिकावर संशोधन करत आहोत. गेल्या 3 वर्षापासून ह्या लाल तुरीच्या जातीचं आम्ही भारतातील विविध राज्यामध्ये ट्रायल्स घेतलेले आहेत आणि त्या पिकाचं इथं जवळजवळ 100 एकर प्रक्षेत्रावर बीज उत्पादन कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या बियाणे उत्पादन कार्यक्रमाच्या याने ही जात पुढील वर्षी सर्व शेतकऱ्यांना बियाणं उपलब्ध होणार आहे. तसं पाहिलं तर तूर ह्या पिकाचा प्राधान्यक्रम जो आहे हा 3 नंबर 4 नंबर असतो. भारतातील बहुतांशी क्षेत्रावर प्रथम कपाशीची लागवड केली जाते, नंतर सोयाबीनची लागवड केली जाते आणि शिल्लक राहिलेल्या क्षेत्रावर तुरीचं उत्पादन घेतलं जातं. बघितलं तर भारतामध्ये तुरीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये तूर डाळीची आवश्यकता आहे. प्रत्येक घरोघरी तूर खाल्ली जाते. परंतु उत्पादन घेणारा जो शेतकरी आहे हा जिराईत भागामधील आहे किंवा हंगामी बागायत आहे आणि ज्या काही प्रचलित जाती आहेत त्या प्रचलित जातीचं उत्पादन हे खूप कमी आहे. मग एक आवश्यकता अशा जातीची होती की जिथं त्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल आणि हमखास उत्पादन मिळेल अशा प्रकारच्या जातीची एक आवश्यकता होती. मागील 3 वर्षापासून ह्या जातीच्या भारतातील विविध राज्यामध्ये जे काही आम्ही प्रयोग घेतलेले आहेत, जे काही प्रात्यक्षिक घेतलेले आहेत, त्याच्यामधून खूप समाधानकारक आम्हाला रिझल्ट मिळालेले आहेत. तूर उत्पादकाला नक्कीच याच्यापासनं चांगले दिवस येतील आणि एक जे आपण आत्मनिर्भर भारत म्हणतोय त्या आत्मनिर्भर भारत याच्यामध्ये की आमचा जो विदर्भ मराठवाड्यातील असेल, कर्नाटकातील शेतकरी असेल, तो हातभार नक्कीच लावेल. सर, तुरीची एकदा लागवड केली की साधारणतः पहिलं पीक येण्यासाठी किती कालावधी लागतो आणि एकदा कापणी झाली की त्यानंतर परत उत्पादन येण्याचे चान्सेस असतात? हो, आता साधारणतः तुरीची लागवड जी आहे किंवा पेरणी जी आहे हा पाऊस पडल्यानंतर जून किंवा जुलै महिन्यामध्ये त्याची पेरणी केली जाते. तर तूर हे आंतरपीक म्हणून सुद्धा घेतलं जातं. जेव्हा कपाशी लावली जाते तेव्हा कपाशीमध्ये 6 ओळीनंतर किंवा 8 ओळीनंतर तुरीची एक ओळ टाकली जाते. किंवा सोयाबीनमध्ये असेल, सोयाबीनमध्ये 6 ओळीनंतर किंवा 9 ओळीनंतर तुरीची एक ओळ पेरली जाते की जे एकदा सोयाबीन काढणीनंतर मग त्या तूर ह्या पिकाकडे लक्ष दिलं जातं आणि त्याचं उत्पादन जे आहे हे साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये मिळतं. ह्या तुरीच्या जातीचं वैशिष्ट्य आपणास सांगायचं म्हणजे की ही 150 दिवसामध्ये निघते. फक्त लागवडीनंतर 5 महिन्यामध्ये या तुरीची पहिली कापणी होते आणि ज्यांच्याकडं पाणी उपलब्ध आहे अशाच ठिकाणी तिच्या ह्या ज्या फांद्या येतात, सपोज ह्या अशा साधारणतः ज्या आहेत ह्या झाडाला एक 12 ते 15 पर्यंत फांद्या लागतात आणि ह्या फांद्याला अशा प्रकारे वेगवेगळ्या दिशेला शेंगा लागतात. एका ठिकाणी असे 2 गुच्छ येतात आणि त्या 2 गुच्छाला शेंगा लागतात. हा, आणि त्याची डायरेक्शन जी आहे थोडीशी एकूण आराच्या विरुद्ध असते. हा, तर त्याच्यामुळं जे आहे की आमच्या एक असं निदर्शनात सुद्धा आलेलं आहे की याला कीड कमी प्रमाणामध्ये येते. असं जसं आपण त्या बोगनवेलिया म्हणतो किंवा कागदी गुलाब म्हणतो, त्या कागदी गुलाबाला जसे मुख्य फांदी असते आणि त्याच्या वेगवेगळ्या बाजूला फुलं असतात, त्या प्रकारे एक साधारणतः याची रचना आहे. तर ज्या वेळेला पहिली शेंगाची जी काही हे आहे ही कापणी होते तेव्हा जर ह्या ठिकाणापासून जर आपण कापणी केली त्याची, फक्त त्या झाडाचे जे काय आहे ते फांदे आणि उपफांद्या ज्या आहेत
ह्या कापून घ्यायच्या आणि त्याला व्यवस्थितरित्या खत आणि पाण्याचा जर एक डोस दिला तर त्याच्यानंतर त्याला खूप चांगल्या प्रकारे परत पीक येऊ शकतं आणि त्याच्यापासून जे आहे पुढील पीक जे आहे हे साधारणतः 60 दिवसामध्ये निघतं. मग ते शेंगा परिपक्व होतात. जेवढं पहिल्या याच्यामध्ये उत्पादन निघालेलं आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्या याच्यामध्ये त्याच्या अर्धापर्यंत उत्पादन मागच्या वर्षी आपण 4 ते 5 ठिकाणी काढलेलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर तसं उत्पादन घेतलेलं आहे आणि ह्या वर्षी साधारणतः 100 पेक्षा जास्त ठिकाणी त्याची तशा प्रकारे प्रयोग करण्यासाठी म्हणून लागवड करण्यात आलेली आहे. नक्कीच. म्हणजे एकदा लागवड केली की त्याच्यानंतर परत पेरणीची किंवा लागवडीची गरज नसते. त्याच ह्याच्यावरती पेरणीवरती आपण दुसऱ्यांदा पीक घेऊ शकतो. त्याला दुरी म्हटलं जातं त्याला. अच्छा. की एकदा पहिलं पीक कापून घेतलं आपण आणि मग पीक लावायची गरज नाहीये त्याला, की तुम्ही ते कापून घेतलंय, तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता आहे तर त्या पिकामध्ये जर तसे गुणधर्म असतील तर ते परत फुटतं, त्याला परत फुलं येतात, परत शेंगा येतात आणि विशेष म्हणजे त्या शेंगा एका वेळेस परिपक्व होतात. हां, म्हणजे साधारणपणे मागील वर्षी जे आहे फक्त 55 ते 60 दिवसामध्ये दुरीचं पण पीक निघालं. हां, तर त्याने मध्ये थंडीचा कालावधी येतो, डिसेंबर आणि संक्रांतीपर्यंत थंडी असते. त्या कालावधीमध्ये तुरीला कीड पण कमी येते. म्हणजे फवारणी जी आहे त्या कालावधीमध्ये कमी प्रमाणामध्ये फवारणी लागते आणि जेव्हा शेंगा किंवा ह्याला वादी लागायची वेळ आली की त्यावेळेला साधारणतः 2 फवारण्या दिल्यानंतर त्या दुरीचं सुद्धा उत्पादन चांगल्या प्रकारे मिळू शकतं. सर, तुरीच्या पिकावर संशोधन करून उत्पादन वाढीसाठी आपण प्रयत्नशील आहात, तर ह्यामुळे राष्ट्रीय उत्पादनात नेमकी काय भर पडेल आणि शेतकऱ्यांना ह्याचा काय फायदा होईल, काय सांगाल? भारतामध्ये प्रत्येक घरोघरी तूरडाळ खाल्ली जाते आणि जेवढी मागणी असते त्या प्रमाणामध्ये पुरवठा होत नाही. आपल्याला दरवर्षी काही प्रमाणामध्ये तूरडाळ आयात करावी लागते. त्याच्यासाठी आपल्याला परकीय चलन हे खर्च करावं लागतं. आमचा शेतकरी आत्मनिर्भर जर झाला, त्याचं उत्पादन जर वाढलं तर तुरीच्या जे दर आहेत त्याच्यामध्ये जे चढ उतार होतात की कधी अगदी 150 रुपये किलो डाळ झाली, कधी 200 रुपये किलो झाली, पुरवठा कमी जर झाला तर मागणी वाढते आणि दर वाढले जातात. तर याच्यासाठी म्हणून मग आपण आयात करतो. तर नक्कीच येत्या 3 वर्षामध्ये आमच्या कंपनीचं असं टार्गेट आहे की भारताला तुरीच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण बनवायचं. हां, त्याच्यामुळे आपलं परकीय चलन वाढेल आणि आमच्या जे शेतकरी आहे की त्याला 2 पैसे नक्कीच मिळतील. नक्कीच सर. तर मंडळी, वेगवेगळ्या पिकांवरील संशोधन ह्या विषयावर आपण आणखी माहिती जाणून घेणारच आहोत, पण तुर्तास कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, लगेचच परत येते. पाहत राहा उद्यमी सन्मान. विश्रांतीनंतर उद्यमी सन्मान ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. आपल्या सोबत आहेत पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रभाकर शिंदे सर. सर, तुरीच्या लागवडीबद्दल आणि तुरीविषयी संशोधनाबद्दल आपण माहिती सांगतच आहात. तुरीचं नवीन वाण हे शेतकऱ्यांना कसं वरदान ठरेल आणि तुरीच्या लागवडीबद्दल शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? येणारा जो काही खरीप हंगाम असेल त्या खरीप हंगामामध्ये ह्या तुरीचा जो वाण आहे तो कंपनीकडनं प्रसारित करण्यात येणार आहे. संपूर्ण भारतामध्ये याचं बियाणं शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध होईल. तर याची जी काही लागवड आहे या लागवडीसाठी म्हणून आम्ही काही शेतकरी बांधवांना सूचना करू इच्छितो की साधारणतः जर आपण सलग पीक पद्धतीनं करत असाल तर साधारणतः 5 फूट अंतरावर 1 फुटाच्या अंतराने बियाणे टोकावे. म्हणजे त्या पिकामध्ये 5 बाय 1 ह्या अंतरावर पिकाची लागवड होईल. दुसरं असं की आपण जर सोयाबीनमध्ये आंतरपीक करत असाल तर साधारणपणे 8 फूट किंवा 9 फुटावर 2 ओळीमध्ये अंतर असावं. सुरुवातीच्या कालामध्ये की बऱ्याच ठिकाणी त्या तूर पिकाचा शेंडा खोडण्याची पद्धत आलेली आहे, परंतु ही जात अशी आहे की हिला कुठल्याही प्रकारे शेंडा कट करण्याची गरज पडत नाही. आपोआप त्याला फांद्या आणि उपफांद्या फुटतात. कारण एका फांदीची लांबी जी आहे ही जवळजवळ 3.5 ते 4 फुटापर्यंत तिला शेंगा लागतात.
अच्छा. आणि ते शेंगा जर समजा आपण कट केल्या, ह्या फांदीला इथून कट केलं, इथून कट केलं, हां. तर उपफांदीला तेवढ्या प्रमाणामध्ये शेंगा लागणार नाहीत. हां. म्हणून शेतकरी बांधवांना जेव्हा पंचगंगाची अशी जात आपण ही लावाल, हां. तेव्हा आपणास एक सूचना करण्यात येते किंवा हिची शेंडा खुडण्याची काहीही आवश्यकता नाही. हां. नैसर्गिकरित्या त्याला उपफांद्या फुटतात आणि त्या फांद्यांना शेंगा ज्या आहेत ह्या प्रकारे रचना होते त्या शेंगाची. त्याच्यामुळे याला कीड पण कमी येते आणि आपलं उत्पादन जे आहे हे अगदी विहित कालावधीमध्ये, म्हणजे जो 150 दिवसाचा जो कालावधी सांगितला आहे त्या 150 दिवसाच्या कालावधीमध्ये निघून येईल. सर, तूर पिकाबद्दल आपण सविस्तर माहिती सांगितलीच. तूर, कापूस आणि सोयाबीन ह्या पिकांवर आपण विशेष भर देता, तर सोयाबीन पिकाबद्दल काय सांगाल? कंपनीकडून मागच्या हंगामामध्ये सोयाबीन पिकाचा 44-11 हा वाण प्रसारित करण्यात आला. त्याचं MP असेल, आंध्र असेल, तेलंगणा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये विक्री करण्यात आली आणि शेतकऱ्यांना खूप चांगल्या उत्पादन मिळालेलं आहे. त्याच्या वाणाच्या 2 जे काही विशेषता आहेत त्याच्याबद्दल आपण सांगू इच्छितो की सोयाबीन पेरल्यानंतर सुरुवातीच्या कालावधीमध्येच गोगलगाई जे आहेत ह्या गोगलगाईचा अटॅक होत असतो. अच्छा. तर हे जे आपण सोयाबीन दिलेलं आहे त्याच्यावर बारीक प्रमाणामध्ये लव आहे. त्याच्यामुळं ते गोगलगाईंना खाण्यासाठी तेवढं सुरक्षित नाही किंवा तेवढं सहज नाही. त्याच्यामुळं गोगलगाई बाजूच्या दुसऱ्या पिकावर अटॅक करतात, परंतु ह्या सोयाबीनवर कमी प्रमाणामध्ये अटॅक होतो. आणि दुसरं असं की त्याच्या ज्या शेंगा आहेत त्या शेंगावर बारीक प्रमाणामध्ये लव आहे आणि पीक परिपक्व झाल्यानंतर सोयाबीनचं सर्वात मोठं जे नुकसान आहे ते शेंग फुटल्यामुळं होतं. तर साधारणतः 15 दिवसापर्यंत याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शेंगा फुटत नाहीत. कारण कधी काढणीच्या वेळेस पाऊस येतो आणि अशा वेळेला जर सोयाबीन काढणीस उशीर झाला तर शेंगा फुटून दाणे शेतामध्ये गळतात. तर साधारणतः त्याच्यामध्ये 30 ते 40% नुकसान होतं. आणि शेंग जेव्हा फुटायला लागते तेव्हा त्याच्यामध्ये पावसाचं पण पाणी जातं. ते जे काही दाणे राहिलेले ते पण खराब होतात, सोयाबीन काळं पडतं. परंतु ह्या जातीमध्ये असा कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम आजपर्यंत आढळून आलेला नाही आहे. त्याच्यामुळं तो जे काही पीक आहे ते एक तर उत्पादनामध्ये चांगलं आहे, साधारणतः इतर जातीपेक्षा 30 ते 40% त्याला उत्पादन चांगलं आलेलं आहे. आणि शेंगा न फुटण्यामुळं त्याचं शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही. सर, तूर, सोयाबीन ह्या पिकाबद्दल आपण सांगितलंच, पण भाजीपाल्यामधील कोणत्या पिकावर आपण जास्त भर देता? 2003 सालापासून कंपनीकडून कांदा पिकाच्या विविध जातीवर संशोधन केलं जातं आहे. त्याचं बियाणं भारतातील जवळजवळ सर्व राज्यामध्ये दिलं जातं आहे. भारतातील कांदा बियाण्याची जेवढी गरज आहे त्याच्यापैकी साधारणतः 30 ते 35% बियाणं हे पंचगंगा सीड्सकडून पुरवठा केला जातो. तसंच वांगं असेल, भेंडी असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल, ह्या वाणांचं सुद्धा बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध केलं जातं आहे. सर, पंचगंगा सीड्सतर्फे 30 ते 35% बियाणं जर उत्पादित केलं जात आहे, तरीही आज कांद्याचे भाव गगनाला भिडलेत. मग आम्हाला मुंबईकरांना किंवा शहरातल्या लोकांना असे महाग कांदे अजून किती दिवस खावे लागतील? कांदा बियाण्याचं उत्पादन केल्यानंतर त्या बियाण्याची भारतभरामध्ये विक्री होते. कांदा 2 हंगामामध्ये उत्पादित केला जातो, खरीप हंगाम आणि रब्बी हंगामामध्ये. तर चालू वर्षी भारतातील बहुतांशी राज्यामध्ये खरीप हंगामाचा पाऊस उशिरा पडला. त्याच्यामुळं जी काही लागवड झाली ती उशिरा झाली आणि कमी प्रमाणामध्ये झाली. त्याच्यामुळं खरीप हंगामाचा जो काही पुरवठा राहणार आहे तो पुरवठा नेहमीपेक्षा साधारणतः 30 ते 40% कमी राहील. आणि रब्बी हंगामात सुद्धा बऱ्याच जो काही कांदा उत्पादन करणारा भाग आहे त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता आहे. रब्बीची लागवडसुद्धा त्या प्रमाणामध्ये कमीच प्रमाणात होते. त्याच्यामुळं अगदी आपल्या मुंबईकर ग्राहकांनी किंवा शहरी ग्राहकांना आम्ही असं सांगू इच्छितो की आपण एक वर्षभर तरी आहे ह्या दरामध्ये कांदा खाण्याची मानसिकता ठेवावी. कारण संपूर्ण भारतभरामध्ये ह्या वर्षी
पाण्याची कमतरता आहे. रब्बी हंगामाचं असेल किंवा खरीप हंगामाचं पण उत्पादन कमी येईल आणि मागणी जी आहे तिच्यापेक्षा पुरवठा कमी राहत असल्या कारणाने की भाव जे आहेत आणि काही मला असं वाटतं की 50 रुपये किलो जे काही कांद्याचे जे दर चालू आहेत 40 ते 50 रुपये ते काही खूप जास्त नाही आहेत. कारण त्या शेतीचा किंवा तो कांद्याचा उत्पादन खर्च जो आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि पाणी कमी असल्यामुळं उत्पादन पण कमी निघतं आहे आणि अनिश्चितता आहे त्याच्यामध्ये की पीक निघेपर्यंत ते पाणी पुरेल किंवा नाही याच्याबद्दल साशंकता आहे. सर, पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की शेतीचं उत्पादन दुपटीनं झालं पाहिजे, शेतकरी स्वयंपूर्ण झाला पाहिजे, तर ह्यासाठी आपली कंपनी कशी प्रयत्नशील आहे? नक्कीच माननीय पंतप्रधान साहेबांचं जे काही स्वप्न आहे की शेतकऱ्यांचं उत्पादन जे आहे हे दुप्पट झालं पाहिजे, याच्यासाठी म्हणून ह्या कृषी क्षेत्रामध्ये जे संशोधन क्षेत्रात काम करतायत, जी विक्री व्यवस्थेमध्ये काम करताय, जे उत्पादनामध्ये काम करतायत, ही सर्वच मंडळी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. आम्ही सुद्धा मकेमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ज्या मकेच्या जातीमध्ये स्टार्चचं प्रमाण आहे, कारण मका आज जी आहे हिच्यापासून आपण इथेनॉल बनवत आहोत, जास्तीत जास्त त्याच्यापासून उतारा मिळाला पाहिजे याच्यासाठी म्हणून मकेच्या जातीच्या निर्मितीवर आमचं लक्ष आहे. तसेच कांदा जो आहे, कांद्यामध्ये टिकाऊ क्षमता जी आहे ही टिकाऊ क्षमता वाढली गेली पाहिजे. आपण जे काही निर्यात करतोय वर्षभर भारतातनं निर्यात ही चालू राहिली पाहिजे. याच्यासाठी म्हणून ज्या जास्तीत जास्त दिवस टिकतील अशा जातीच्या निर्मितीवर कंपनीचा भर आहे. तसेच सोयाबीन जे आहे, सोयाबीन जेव्हा आपल्याकडं उत्पादन वाढेल त्याच वेळेस आपण जे काही तेल आयात करतो, भारताचा मोठ्या प्रमाणावर जे आहे की आपल्याला खाद्यतेल हे आयात करावं लागतं, तर केंद्र सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतं आहे की आपण तेलबियाचं उत्पादन वाढवलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी म्हणून जास्त उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत त्याच्या निर्मितीवर आमचा भर असून तुरीसारखं जे काही पीक आहे की जे साधारणतः सर्वसाधारण शेतकऱ्यांना हमखास उत्पादन देऊन जाईल, 2 पैसे देईल, अशा पिकाच्या निर्मितीवर भर दिलेला आहे. आणि सोयाबीन असेल, तूर असेल, मका असेल, याचे जे वाणं आम्ही आता प्रसारित करतो आहे त्याच्यापासनं शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळेल आणि नक्कीच शेतकरी स्वयंपूर्ण होऊन देश जो आहे तो स्वयंपूर्ण होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. म्हणजे सर, एकंदरीतच शेतकरी आत्मनिर्भर व्हावा या स्वप्नपूर्तीसाठी आपली कंपनी ही प्रयत्नशील आहे. सर, आपण तूर, कापूस, कांदा ह्या सर्व पिकांच्या लागवडीबद्दल, उत्पादनाबद्दल इतकी छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी TV9 मराठीकडून शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तर मंडळी, बियाणं पेरणीपूर्वी त्याची उगवण शक्ती नेमकी कशी आहे हे तपासणं गरजेचं असतं. चांगलं बियाणं पेरलं की पीकही दर्जेदार येतं. म्हणूनच तुम्हालाही दर्जेदार बियाणं पेरून तुमच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवायची असेल तर पंचगंगा सीड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची सर्वच उत्पादने तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहेत. उद्यमी सन्मान ह्या आमच्या विशेष कार्यक्रमात आज इथेच थांबते. पुन्हा लवकरच भेटू अशीच एक नवीन यशोगाथा घेऊन. तोपर्यंत नमस्कार.